वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा, वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा. दूत जैसे वाणीता तुझी कीर्ती गौरवी, मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले, तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले. देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी थावरी, तव मोठ्या करुणेने पोचवी मलावरी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 12 पासून 15 पर्यंतची वचने. पहिले योहान 2:12-15. मुलांनो, मी तुम्हाला लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आज सकाळी आपण पहिला योहान अध्याय 2 वचने 12 ते 15 पर्यंत आपण वाचन केलेले आहोत. आणि या अध्यायामध्ये माझ्या प्रियांनो, देवाचा प्रिय सेवक जो योहान आहे तो उत्तमरित्याने आम्हाला सांगत आहे. तो प्रेमाने आम्हाला काही गोष्टी या ठिकाणात चितवत आहे, दाखवत आहे, सांगत आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये जर आहोत तर आम्ही कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे, आमचं आचरण, आमचं स्वभाव कसं असायला पाहिजे. या ठिकाणात तो खूप चांगलं सांगत आहे. 12व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की माझ्या मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे. अशासाठी लिहित आहे की ख्रिस्ताच्या नावात तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे.
तो वडिलांसाठी पण लिहित आहे माझ्या प्रियांनो, आणि तो तरुणांसाठी पण तो लिहित आहे. तो सर्वांना सांगत आहे की आम्ही दुष्ट सैतानावर ख्रिस्ताच्या द्वारे जय प्राप्त केलेले आहोत आणि आम्ही आता ख्रिस्ताचे लेकरं आहोत. आणि म्हणून आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये मन लावू नये, आम्ही संसारामध्ये मन लावू नये. आम्ही जगामध्ये जीवन जगत असताना आमच्या जीवनाच्याद्वारे, आमच्या आचरणाच्याद्वारे, आमच्या स्वभावाच्याद्वारे, आमच्या बसण्या उठण्याच्याद्वारे ख्रिस्त दिसायला पाहिजे. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही जगामध्ये राहत असताना आम्ही जगात गोष्टीवरती प्रेम करू नये. हे सत्य आहे माझ्या प्रियांनो. ज्या प्रकारे मत्तई त्याच्या 6 अध्याय आणि 33 वचनामध्ये सांगितलेलं आहे की आधी तुम्ही ख्रिस्ताचे राज्य आणि नीतिमत्वाची खोज करा, म्हणजे सर्व गोष्टी देव तुम्हाला देईल. आम्ही सर्वात प्रथम माझ्या प्रियांनो आमचे नेत्र आम्ही देवाकडे लावायला पाहिजे. ज्या परमेश्वरांनी येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केलेली आहे, तुमच्या आणि माझ्या तारण केलेलं आहे, तुम्हाला आणि मला अंधकारामधून बाहेर काढलेलं आहे, त्याच प्रकारे माझ्या प्रियांनो ख्रिस्ताचा खरा प्रेम आम्हाला जगामध्ये आम्हाला प्रगट करायचे आहे. आमच्या जीवनाच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रेम आम्हाला दाखवायचं आहे. आणि हे कधी होणार? आमचा स्वभाव, आमचं जीवन, आमचा विश्वास आणि माझ्या प्रियांनो या जगामध्ये जीवन जगत असताना, या समाजामध्ये जीवन जगत असताना आमचं आचरण खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही ती वाईट गोष्ट, जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करू नये. तर आम्ही देवाला पसंतीस उतरणारा उत्तम असं बलिदान आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे चढवायचं आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा असं करतो तेव्हा निश्चित प्रभू परमेश्वर त्याच्या अभिवचनाप्रमाणे आम्हाला सर्व प्रकारच्या आशीर्वादाने भरतो. निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या सर्व गरजा आणि आमच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो. आणि म्हणून या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनाच्याद्वारे ख्रिस्त तो दिसावं, ख्रिस्त आम्ही गाजवणारे असलं पाहिजे. आणि तो ख्रिस्त आमच्या जीवनाच्याद्वारे माझ्या प्रियांनो तेव्हाच दिसेल जेव्हा आम्ही धार्मिकतेचे जीवन जगू, जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये जीवन जगू आणि आमच्या वचनामध्ये माझ्या प्रियांनो जीवन जगू आणि आमच्या जीवनाच्याद्वारे ख्रिस्त दिसेल. आमचा स्वभाव, आमचं चालचलन, आमचं वागणूक आणि माझ्या प्रियांनो चरित्र जो आहे, जर देवाला आवडणारं असं जगतो तर निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या जीवनाच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश जो आहे तो इतरांवरती पाळतो. आणि म्हणून या आपण सर्वांनी जग आणि जगातल्या गोष्टीवर मन न लावता, संसारातल्या गोष्टीवर मन न लावता स्वर्गीय गोष्टीकडे, देवाकडे, परमेश्वराकडे मन लावूया आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपण प्रत्येकाने जीवन जगूया, जेणेकरून प्रभू परमेश्वर स्वर्गीय आशीष आम्हाला देईल आणि त्याचबरोबर पृथ्वीवरील पण आशीष आणि पृथ्वीवरील पण आमच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करेल. आणि म्हणून प्रत्येकाने आम्ही देवाच्या सानिध्यात वेळ घालवूया, त्याच्या प्रार्थनेत वेळ घालवूया, एक चांगलं देवाला आवडणारं असं जीवन जगूया, जेणेकरून आमच्या जीवनाच्याद्वारे इतर लोकांना सत्याची ओळख होईल, इतर लोकांना प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे हे कळेल आणि त्यांचे पण माझ्या प्रियांनो तारण होईल. या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू, आम्ही तुझ्या सानिध्यात येतो आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आजच्या वचनाच्या नुसार आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. आभार म्हणून तारणाऱ्या येशूच्या नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700333. पुन्हा ऐका,
180027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.